साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जातात आणि असताही तसं चालता येत नाही, बोलता येत नाही, नीट नेटकं खाता येत नाही, पिता येत नाही, समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही, नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र निकम. गेल्या 4 महिन्यापूर्वी त्याचे दोन्ही डोळे बंद झाले होते शुगरमुळं. योगायोगाने आमची गाठ सोडली. अँटॉक्स टी त्यानं चालू केलं. 10 ml सकाळ दुपारी संध्याकाळ. त्याच्यामध्ये ते औषध घेतल्यानंतर त्याची साखर जवळ 450 होती. 15 दिवसांनी त्याची साखर 82 आहे. 82 आल्यानंतर पुण्याला केसकर डॉक्टरांच्याकडे आम्ही घेऊन गेलो होतो सुरुवातीला. त्यांनी सांगितलं हो याची काही ऑपरेशन होणार नाही. आणि हा त्याच्या मुलाला सांगितलं, मुलाने मला सांगितलं, हा मला झाला. त्याच्यानंतर पायाला जखम होती 1.5 वर्ष. बारामतीचे नेशनल डॉक्टर वाबळे यांनी सांगितलं अंगठा काढा. योग आपला गाठ पडली, त्याला ते औषध चालू केलं. 15 दिवसांनी जखम पूर्ण बरी झाली. ओके पाय आहे. या व्यक्तीने बस ही व्यक्ती टेरेसवर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती. दिसत नाही तर पुढे काय करायचं. आमची गाठ पडल्यानंतर ते बघ त्याला अजून भरून येते, त्याच्याबरोबर आम्हाला भरून येते. कारण आपल्यामुळं किंवा या संस्थेमुळं एक जीव वाचलेला आहे. समक्ष उदाहरण त्याचं ऑपरेशन झालं. आता स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो. एखादी वस्तू दिली तर तो ओळखू शकतो, माणसाचा चेहरा ओळखू शकतो. असा त्याचा प्रवास झाला. आणि आमच्या किंवा या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं. त्याबद्दल या सर्व लोकांचं इथल्या एमडींचं मी माझ्या वतीनं आणि निकमांच्या वतीनं अतिशय आभारी. थोडंफार आपण बोलू. गोळे गेले त्यावेळेस सर आले तिथं. त्यांनी मला 5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की औषध चालू करणे. मला जास्त मला काही नको. पण ज्यावेळेस रक्त आलेली वगैरे बंद झाली त्यावेळेस आता शुगर तर कमी झाली पाहिजे, ऑपरेशन तर करायचं. 6 डॉक्टरांनी बारामतीला सांगितलं की तुला दिसणार नाही, तू तयारी ठेव. आणि मला आपलं संपलंय. आले चालू केलं. 10 दिवसात शुगर कमी झाली, ऑपरेशन सक्सेस झालं. आता ही डोळ्यात 3 वर्षापूर्वी बंद होता. हा डोळा असा लुकलुक करायला लागलेला आहे. आणि पायाचे गोळे पूर्ण जॅम मध्ये. पायाचे गोळे पण रोज झाले. जखम 1.5 वर्ष आली पण बरी होत नव्हती. आता पूर्ण जखम बरी झालेली. इतकं म्हणजे ज्याने बहुलेकरच माहिती आहे. मी कधीही 100 पाऊल चालू नव्हतो. आज रोजचं 10,000 पाऊल चालते आणि आता एकदम फ्री वाटतं. जायचं आणि दुकानावर बसायचं, परत माघारी यायचं, एवढंच काम होतं. चालणं अजिबात नव्हतं. पण आता चालल्याशिवाय करमत नाही. इतका माळेत बदला. मी आता का बसणार नाही. नाव सुद्धा माहित नाही आहे. मी चालू केलं.